नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विकास मुसळे बोरकिनीकर. मित्र हो, आपण सर्व शेतकरी मित्र आहोत. शेतकऱ्याला गाई, ढोरं, शेळ्या, मेंढ्या, म्हशी हे सगळं असल्याशिवाय करमत नाही, बरोबर का? कसं आहे मित्र हो, शेती परवडत नाही आपण म्हणतो, पण पाऊस काळ बरोबर नाही झाला की शेती परवडत नाही, खरं आहे. पण शेतीला जोड व्यवसाय असं म्हणून पारंपरिक सर्व शेतकऱ्याच्या आजापंजानं शेळ्या ढोरं पाळल्या. कशामुळं? दूध खायची सोय होत होती आणि पिढी सुदृढ राहावी म्हणून. आणि दुसरी गोष्ट, शेतीला बैल कामी यावेत आवताला. आता काळ बदलला, आवता जागा ट्रॅक्टरनं घेतली, सगळं काय बदललं. आता कोणाकडे गाय नाही राहिल्या आणि बैल पण नाही राहिले. पण मित्र म्हणजे आपल्याला असं नाही म्हणायचं प्रत्येकाने गाय पाळलीच पाहिजे. तर हे बघा, माझ्याकडे 2 गायी आहेत. हा एक गोरा आहे, परत हा एक गोरा आहे. ते बैल आहे पलीकडं, ते तिकडं बगड्यापाशी ते बैल एक. आणि सध्या मी बघा भांड्यामाळावर. भांड्यामाळ हे आमचे इथं दादाराव मामा घुगे म्हणून फार मोठे व्यक्ती आहेत. यांचा हा इकडं भांड्यामाळावरती वाडा आहे. इकडं जवळजवळ 3-3 किलोमीटर गाव नाही, हे जरा आडवळ एरिया आहे. इकडं धडक योजना गेली बघा, ही सडकच आता, ही बैल चरायला रस्त्यावरच आहे. इकडे बेलोरा गाव दिसतंय 2 किलोमीटर अंतरावर. ती सरपंचाची बिल्डिंग चमकायली. मित्र सांगायचा तात्पर्य असा की शेती पुरडत नाही आपण म्हणतो, पण शेती पुरती. कशामुळे पुरती? गाई पाळल्यापुरती शेती. तुम्हाला सांगतो मित्र, गाई जर पाळल्या ना तर ते काय होतं आहे, शेणखत पडतं ना. शेणखत पडलं काय होतं आहे, शेती ही सेंद्रिय शेती तयार होती. आणि सेंद्रिय शेती तयार झाल्यावर लागण तेवढा पाऊस पडला की शेती सुधारती. आणि आपल्याला कष्ट पण तशीच घ्यायला होते मित्र. खऱ्या अर्थानं आजच्या या कम्प्युटर युगामध्ये, धावपळीच्या या तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पैसा हवा आहे, सुख समृद्धी श्रीमंती ह्या गोष्टी आपल्याला, प्रतिष्ठा, पैसा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. पण मित्र मेहनत ही करावीच लागत असते. हापकून जाऊ नका. ह्या वर्षी आपल्याला काही घडलं नाही. गाई पाळू आपण गावरान, आणि मग घरच्या गाईचे गोरे होते ना, आवतावर शेती करू. ट्रॅक्टरनं तुम्हाला लय खर्च वाटायला लागला आहे. शेतीचा खर्च वाचू आणि पद्धतशीर आपलं शेती करू, आहे की नाही? कारण आता शेतीच्या विभागणं झालेलं आहे. 2-2, 3-3 एकरानं राहिले तर दोघा तिघा एक बैल जोडी घ्यायची आणि बरोबर 10-10 दिवस सांभाळायची. महिन्यात 30 दिवस तिघा जणांमध्ये बैल घ्यायची, 10-10 दिवस सांभाळायची. भले त्यानं बांधून ठेवू की काय करू, चारा करू. पण ही वेळ मित्र येणारच नाही असं मला त्याचं भान आहे. परंतु मग कुठू नका. शेतीत काय उरणं, ट्रॅक्टरला गेले, नांगराला गेले, पाळीला गेले, पेरायला गेले, रोटरला गेले, माल नाही झाला, हलवायला नेला, सोयाबीन काढणारा नेले, तणनाशक नेले, खत नेलं, बी नेलं, कापूस येतणाऱ्यांना नेली, सगळं नेलं. घर खर्चं नेला, आरोग्याचं, लेकरायचं, घराचं, सगळ्याचं आरोग्याचं गेलं, शिक्षणाचं गेलं. अरे मग राहिलं काय? ढेकळं. पण जाऊ द्या, ते ढेकळं. आणि त्या ढेकळातच म्हणत की त्या ढेकळातून हिरवागार कोंब अंकुर उगून आपण दाखवू शकतो की आपल्या मनाकडे हिंमत आहे शेतकऱ्याच्या. मला सांगायचं हेच मित्र हो, माझं बोलून तुम्हाला पटो, पण मी माझ्या विचारावर ठाम आहे. मी स्वतः तुम्हाला सांगतो, हे तुमचं रासायनिक खताळ बंद केलं. तुम्हाला सांगतो उत्पन्न कमी होऊ द्या, पण आपल्याला शेती ही येणाऱ्या पिढीसाठी नापीक झाली नाही पाहिजे. जगाची होऊ द्या, आपलं काय घेणं, आपण आपली करायची. आपलं पाहून दुसरे आपाप करतात. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं आहे, त्यांनी तर ते कृषी आपलं आयुष मंत्रालय स्थापन केलं आहे. आपल्याच बुलढाण्याचे खासदार माननीय प्रतापराव जाधव साहेब हे आपले आयुष मंत्रालय, त्यांना मंत्रालयाच्या मार्फत त्यांना ते याचं खातं भेटलं आहे आयुष मंत्रालयाचं. निरोगी जीवनासाठी, निरोगी भारतासाठी ते चांगलं आहे. त्याच्यामुळे ते निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये लाखो लोक कामं करायला सेंद्रिय शेती करू. आणि हे असे गोधन पाळू. आपण रामाला, श्रीकृष्णाला मानणारे लोक आहेत.
हे तर मान्य करावं लागेल ना आपल्याला. त्याच्यामुळं राम श्रीकृष्ण यांना मानणारे लोक, हिंदू असो मुसलमान असो कोणी या भारतामध्ये राहणारा सगळ्या लोकांना माहीत आहे की श्रीकृष्णाकडं 9 लाख गायी होत्या आणि आमच्याकडं एक पण नाही. किती दुर्दैव. काहून नाही? ढोरण फोरं कुठं पडकं राहिले आणि कुठं कोण सांभाळायला. अहो दारात जर गाय बांधून ठेवली आणि तिला एक कडवीची पेंडी जर टाकली 2 बाटल्या पाणी पाजलं तर हिरभळ तिचं कामच झालं. म्हणजे काय करता काय मग? धांद्यात पूर्ण कॉम्पिटिशन वाढली. भरतीला गेलो 5,000 जागा होत्या. 50 लाख 5 लाख 5 कोटी का 50 लाख आली. एका मार्कावून गेलो 2 मार्कावून गेलो. अहो 100पैकी 100 मार्क सोडणारे 100 पोरं आहेत. कोणाला नोकरी त्याच्या सरकारनं. सरकार बी भांबावून गेलं आहे. आपण भांबावून जायचं नाही मित्र. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजे हाच श्रीकृष्ण किंवा राम म्हणा, एक अवतार घेऊन आले आहेत नरेंद्र मोदीजी. हे बघा गाय मला सांगा ना, हिंदू म्हणून नाही पण सगळेच लोक गोमाता आस्था चॅनल तुम्ही बघत असाल, तुम्ही प्रत्येकाच्या टी व्ही आहेत. आस्था चॅनलवर गाईचं जास्त महत्त्व सांगले जातं. त्या जात कोणती असो, गीर असो, हाळी असो, माळी असो, गावरान असो, फक्त संकरित सोडून, कारण ती इंजेक्शनावरली आहे. हे बघा आपल्याकडे घरच्या गाईचा गोरा आहे. म्हणजे घरच्या म्हणजे गाई आहेत ना आपल्याकडे. काय पहिली ढवळी गाय आहे, ही 7 महिन्याची गाभण आहे. ही तांबडी येलेली 4 महिन्याची, हिच्या खाली कारवडे. ते पलीकडे गोरे 2 गोरे आहेत. मित्र सांगायचा मुद्दा आहे की निरोगी जीवनासाठी, निरोगी शरीरासाठी हे गाईचं महत्त्व फार आहे. त्यामुळं मी जास्त सांगण्याची गरज नाही मित्र. समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणारच आहे. आता वेळ झालेली आम्हाला बैल पाणी नेण्याची.